नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर तयार करतोय. तिला वर्षभर आळीजाळी लागू नये, तिचा रंग वर्षभर छान लाल राहावा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने आजची रेसिपी आपण तयार करतोय. फक्त बनवताना मिरची कुठली वापरावी, किती प्रमाण घ्यावे, कुठले जिन्नस वापरावे ज्याच्यामुळे चटणीचा रंग आणि चव हा टिकून राहणार आहे, हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितले. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सोपी, सरळ आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार. त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकूण 3 किलो तयार चटणी पावडर तयार करते मी. आता त्यासाठी एकूण 4.25 किलो मिरच्या आणल्या आहेत. मिरची ही थोडीफार ओलसर असते, त्याची देठ आणि खराब मिरच्या काढून हे थोडं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मी 4.25 किलो मिरची घेतली. आता एकूण 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत मी. शंकेश्वरी घेतली 2 किलो, ती मीडियम तिखटाला असते. ही सगळी चटणी पावडर माझी मीडियम तिखटाला तयार होणार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर कुठली मिरची जास्त घ्यावी तिखटासाठी ती मी तुम्हाला सांगणार आहे. बेडगी मिरची घेतली 1 किलो, गुंटूर मिरची घेतली अर्धा किलो आणि काश्मीरी मिरची घेतली मी 1 पावशेर घेतली. आता जी शंकेश्वरी मिरची ती मीडियम तिखटाला असते, म्हणून मी मीडियम तिखटावाली मिरची जास्त प्रमाणात घेतली. जर तुम्हाला जास्त तिखट चटणी पावडर हवी असेल तर तुम्ही लवंगी मिरचीचं प्रमाण जास्त प्रमाणात घेऊ शकता, म्हणजे तुमची चटणी पावडर ही जास्त तिखट तयार होणार आहे. आता ही शंकेश्वरी मिरची चवीला खूप छान असते आणि रंग देखील खूप त्याचा छान असतो. अशी बारीक सुरकुतलेली लांबट अशी ही मिरची असते, लगेच लक्षात येते आपल्या. ही जरूर वापरावी, हिच्यामुळे चव छान येते आपल्या चटणीला. बेडगी मिरची मी 1 किलो घेतली. शंकेश्वरीपेक्षा कमी तिखटाला असते ही अशी पसरट काश्मीरी मिरचीसारखी दिसायला असते. चव आणि रंग देखील काश्मीरी मिरचीसारखा असतो. हिच्याने देखील चव आणि रंग सुरेख येतो आपल्या मिरचीला. आता गुंटूर मिरची घेतली मी अर्धा किलो घेतली फक्त. लवंगी मिरची नाही वापरत मी, कारण ती जास्त तिखट असते, पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे मी लवंगी मिरची न वापरता त्याच्या जागेवर ही मीडियम तिखटवाली गुंटूर मिरची अर्धा किलो घेतली. तिला देखील चव छान येते. आणि काश्मीरी मिरची जरूर वापरावी, ती पावशेरच घेतली मी. कुठल्याही मिरच्या वापरल्या तरी काश्मीरी मिरची जरूर वापरा, त्याच्याने चव आणि रंग खूप छान येतो. आता उन्हात वाळवताना फक्त 1 दिवस वाळवल्यात मी, कारण बऱ्यापैकी कोरड्या मिरच्या होत्या माझ्या. तुमच्या जर ओलसर असतील 2-3 दिवस वाळवा. जास्त दिवस वाळवायची गरज पडली तर त्याच्यावर जरूर कापड तुम्ही वरून झाका, कारण मिरचीचा कलर हा डाऊन होतो त्याच्यामुळे, आणि चटणीचा कलर देखील आपला डाऊन होणार आहे. त्यामुळे मिरचीचा कलर टिकून राहण्यासाठी जास्त उन्हात वाळवू नका मिरच्यांना. आता त्याची देठं आणि खराब मिरच्या काढून मी तयार करून घेतली मिरची. मी मिक्सरलाच बारीक करणार आहे घरी, त्यामुळे मी असं पोत्यामध्ये घालून बारीक तिचा चुरा करून घेतला आहे, असं टेचून घेतलं आहे तिला, जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पावडर तयार करताना मला पटपट तयार होईल आणि सोपं पडेल करायला. त्यामुळे मला हे टेचणं गरजेचं वाटतं. असं बारीक केल्यामुळे पटकन मिरची पावडर आपली तयार होते. आता मिरची पावडर बारीक करताना बरेच जण मीठ आणि तेल वापरतात. खरं तर मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे जरूर वापरावं. पण आई माझी फक्त तेलच वापरते करताना, कधी तिला मीठ वापरलेलं मी बघितलं नाही. आणि तिची मिरची पावडर खूप छान असते, अगदी 2-3 वर्ष देखील छान टिकून राहते. रंग आणि अगदी आळीजाळी कधी तिची लागलेली मला माहिती नाही. अगदी तिचा कलर देखील खूप छान राहतो चटणीला, कारण ती तेल वापरते फक्त, त्यामुळे मी फक्त तेलच वापरते. तुम्ही हवं तर मीठ वापरू शकता. आता तेल देखील प्रमाणात वापरावं. तेल जर जास्त वापरलं तर आपल्या चटणीला वास सुटू शकतो किंवा खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे 1 किलोसाठी 50 ग्रॅम पुरेसं होतं. जर तुम्ही डंकावर मिरची पावडर तयार करून आणली तर ती कोरडी मिरची पावडर असते, तर त्याला थोडं 1 किलोसाठी 100 ग्रॅम वापरू शकता. पण मी मिक्सरला बारीक करते. मिक्सरला बारीक करताना जर तेल हे जास्त झालं तर ते बारीक होणार नाही पावडर. 50 ग्रॅम पुरेसं होतं 1 किलोला, त्यामुळे अशी बारीक पावडर तयार होते, म्हणून मी तेवढंच वापरले. म्हणजे एका भांड्याला 1 चमचा पुरेसं झालं तेल. आता पहिलं जे भांडं केलं आहे मी बारीक पावडर करताना त्यात तेल टाकले, त्याचा कलर छान आला आहे बघा तुम्ही. आता हे दुसरं भांडं जे केलं आहे त्यात तेल न टाकता मी करून दाखवलं आहे तुम्हाला, कारण तेल वापरणं किती गरजेचं असतं चटणीला कलरसाठी ते तुम्हाला दाखवायचं आहे. आता तेल न टाकता केलेलं जी चटणी पावडर आहे ती अशी भुरसट आली आपली चटणी. कलर किती डाऊन आला आहे बघा आताच. असं वर्षभर म्हटलं तर याचा कलर टिकून नाही राहणार जर तेल नाही वापरलं तर, त्यामुळे तेल जरूर वापरावं. असं या पद्धतीने मी थोडं थोडं तेल वापरत सगळी चटणी पावडर बारीक करून घेतली. आता तिला चाळणं गरजेचं आहे. जरी तुम्ही डंकावर करून आणली किंवा घरी केली, थोड्याफार या बिया राहतातच, त्यामुळे ती चाळून नक्की घ्या. आणि परत मिक्सरला बारीक करताना या बिया वापरून मी परत पावडर तयार करून घेतली. या पद्धतीने चाळून आता स्टोअर करताना काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायची. आपल्याला चटणी भरताना अशी दाबून भरायची, त्यात एअर जायला नको. एअर गेली तरी आपली आळीजाळी लागू शकते, त्यामुळे अशी दाबून भरा.
आणि बरेच जण हिंगाचा खडा वापरतात, पण मी तो देखील वापरत नाही. तरी देखील खूप छान अशी चटणी पावडर राहते, वर्षभर टिकून राहते. खूप छान कलर पण आला आहे, चव खूप सुरेख आली. तुम्ही ह्या पद्धतीने हे प्रमाण वापरून नक्की तयार करून बघा. तुमच्या भागात कशी चटणी पावडर तयार करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल